हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण लास्ट टाईम जे बघितलं तो होता डायरेक्टेड अँगल्स फर्स्ट लेक्चर. त्याच्यामध्ये त्याचे टाईप बघितलेत काही, त्यातले एक साधारणतः आपले 5 टाईप बघून झालेत. आताच्या लेक्चरला आपल्याला बघायचं त्याचा पुढचा पार्ट, विच इज द 6th पार्ट, म्हणजे 6th टाईप म्हणू शकतो याला आपण, क्वाड्रंटल अँगल्स. सिक्स्थ वन. तर क्वाड्रंटल अँगल म्हणजे नावातच आहे की अँगल जे क्वाड्रंटवरती असतात, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवरती असतात. ठीक आहे, त्याची डायग्राम बघूया. ते अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन सारखेच असतात. अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन आपल्याला लास्ट टाईम आठवत असेल काय केलं होतं आपण लास्ट लेक्चरला. समजा हा वाय ॲक्सिस आहे, हा समजा आपण म्हणूया इथं एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे, तर यामध्ये जर बघितलं तर आपण काय केलं होतं तुम्हाला आठवतं आहे का? व्हर्टेक्स, अँगलचा व्हर्टेक्स आणि हे जे कॉर्डिनेट ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, हे इथं काय असतात ओ, त्याचा ओरिजिन आणि अँगलचा व्हर्टेक्स हे कोइन्साइड असतात. प्लस इनिशियल आर्म जो आहे तो इथे फिक्स आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला. दिस इज, आणि त्यानंतर टर्मिनल अँगल कोणत्या पण क्वाड्रंटमध्ये असू शकतो, दॅट इज अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. तीच केस पण याच्यामध्ये कसं आहे माहिती का, की जो टर्मिनल आर्म आहे ए ओ पी, ए ओ क्यू, ए ओ पी, समजा आपण इथून एक अँगल कन्सिडर करू, हा एक अँगल, नंतर हा एक अँगल, आणि इकडून कन्सिडर करू हा अँगल. ठीक आहे, इथं टर्मिनल आर्म जो आहे तो कुठं आहे? टर्मिनल आर्म इज ऑन द एक्स ऑर वाय ॲक्सिस. टर्मिनल इनिशियल ते इथे फिक्स होता, पण टर्मिनल आर्म कुठेही असू शकतो, पण तो क्वाड्रंटमध्ये नाही, क्वाड्रंटच्या बाउंड्रीवरती म्हणजे ॲक्सिसवरती राहणार आहे, एक्स किंवा वाय ॲक्सिस, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठेही. ठीक आहे, मग आता आपण इथे काय लिहिणार? वेन किंवा क्वाड्रंटल अँगल्स आर द angles in standard position, angles in standard position. ठीक आहे, क्वाड्रंटल अँगल्स आर द अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन, स्टँडर्ड पोझिशनचेच आहेत. बट टर्मिनल रे or arm is lying on x or y axis. कशावरती असते ती? एक्स किंवा वाय ॲक्सिसवरती. हेन्स हियर अँगल ए ओ बी, डायरेक्टेड अँगल ए ओ क्यू, डायरेक्टेड अँगल ए ओ पी, पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज असू दे किंवा क्लॉकवाईज, दॅट पर्टिक्युलर डझंट मॅटर. ठीक आहे, पण ते कशावर पाहिजे? ॲक्सिसवर पाहिजे. आर द क्वाड्रंटल अँगल्स. हे कसे आहेत? क्वाड्रंटल अँगल्स आहेत. ठीक आहे, ही त्याची डायग्राम आणि थेरॉटिकल पार्ट. यानंतर आपल्याला त्याचा एक इम्पॉर्टंट आणि शेवटचा टाईप बघायचा, ज्याच्यावरती प्रॉब्लेम पण तयार करू शकतो आपण किंवा असतात त्याच्यावर प्रॉब्लेम. को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगल्स. याची पण आधी एकदा आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघितल्यावरती आपल्याला जरा त्याचं नक्की त्यांना काय म्हणायचं की को टर्मिनल अँगल काय असतात. समजा आपण कन्सिडर करू 3 केस. बघा,
समजा इथे आपण कन्सिडर करू POQ. हा जो अँगल आहे हा कन्सिडर करू आपण असा कन्सिडर करू, दिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मुवमेंट झाली आहे, ठीक आहे, आणि तो 30 डिग्री, ठीक आहे. याला म्हणूया दिस इज इनिशियल आर्म अँड दिस इज टर्मिनल आर्म. ओके, इकडे सेम कंडिशन नेमिंग आपण दुसरेही करू शकतो बरं का, त्याला असं नाही की तोच पाहिजे, पण त्याला सेम नेमिंग करूया POQ. हा 30 डिग्री घेतला. समजा त्यांनी रोटेशन अँटी क्लॉकवाईजच्या ऐवजी क्लॉकवाईज केला असं, ठीक आहे. तर हा क्लॉकवाईजमध्ये पहिली गोष्ट निगेटिव्ह असणार. हे बघा टोटल अँगल असा किती असतो, कंप्लीट रोटेशन केल्यावर किती असतो, 360 डिग्री, बरोबर आहे. आता त्यातला आपण आधी सांगितलं हा 30 डिग्री जर आपण काढून टाकला, 360मधून 30 गेले उरले किती, 330. ओके, तर हा अँगल किती झाला, 330 डिग्री. तर थर्ड केस बघू, तीच सेम पोझिशन आहे बरं का, इनिशियल आर्म टर्मिनल आर्म, इनिशियल आर्म टर्मिनल आर्म, त्याच पोझिशनला कन्सिडर करू POQ. पण इथं काय झालं माहिती आहे का, आपण असं कन्सिडर करू की हा जो इनिशियल आर्म आहे त्यांनी कंप्लीट एक रोटेशन केलं बरं का, आणि तो पुढे गेला 30 डिग्री. म्हणजे सेम पोझिशन, इथे इनिशियल इथे टर्मिनल, आधी इथून इथे गेला 30, बरोबर आहे, इथून इथे गेला 30. सेकंड केसमध्ये काय केलं, सेम पोझिशनला, पण तो तिथून तिकडे न जाता तो कम्प्लिटली रोटेट झाला आणि मग त्या पोझिशनला गेला. एक रोटेशन करून इथे मध्ये 30चा सोडून सेकंड केस तो -330 डिग्री आला. आणि इथे जर बघितलं तर त्यांनी काय केलं, कम्प्लिटली एक अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला मुवमेंट केली, कम्प्लीट एक रोटेशन केलं आणि 30 डिग्री पुढे गेला. किती डिग्री गेला पुढे, 30 डिग्री. ते कम्प्लीट एक रोटेशन केलं किती होतं रे, 316, पुढे 30, 360 प्लस 390 डिग्री, किती झाला, 390 डिग्री. सो इथे जर तुम्ही बघितलं इन दीज केसेस, या तिन्ही केसेसमध्ये पोझिशन ऑफ इनिशियल आर्म, इथे समजा आपण OP म्हणूया, अँड टर्मिनल आर्म OQ आर सेम. इनिशियल आर्म टर्मिनल आर्म, इनिशियल आर्म टर्मिनल आर्म, इनिशियल आर्म टर्मिनल आर्म, कुठे, त्याच पोझिशनला आहे, आर सेम, बट angles are different. Angles are different. Then these angles are said to be co-terminal अँगल्स. मग ह्या अँगल्सला आपण काय म्हणतो, को टर्मिनल अँगल्स. एकाच टर्मिनलवरती आहे, त्यांचे टर्मिनल म्हणजे इनिशियल पार्ट आणि टर्मिनल आर्म म्हणजे इनिशियल रे किंवा टर्मिनल रे, हे जे आहेत त्यांचे पोझिशन सेम राहतं, त्याला म्हणून म्हटले को म्हणजे सेम, ठीक आहे. ओके, हियर अँगल्स 30 डिग्री -330 डिग्री प्लस 390 डिग्री आर को टर्मिनल अँगल्स. हे काय तिथे को टर्मिनल अँगल्स आहेत, ठीक आहे. सो हे त्याचे डायग्राम आणि हे त्याचे थेरोटिकल, हे जे अँगल्स आहेत ते काय असणार आहे, को टर्मिनल अँगल आहे, ठीक आहे. तर हा याचा पार्ट झाला. याच्यानंतर आपल्याला जे बघायचं आहे तो म्हणजे मेजर्स ऑफ अँगल्स, ठीक आहे. हे टाईप झालेत, हे दोन टाईप
आपण जे राहिले होते मागच्या लेक्चरमध्ये 2 ते आपण कंप्लीट करून घेतले. ओके, दिस इज व्हॉट क्वाड्रंटल अँगल, जे क्वाड्रंटवरती असतात, दोज आर क्वाड्रंटल अँगल्स. आफ्टर दॅट कोटर्मिनल, ओके, नेममध्ये थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे. कोटर्मिनल अँगल्स, ठीक आहे. आणि नंतर आपण काय बघितलं, कोटर्मिनल अँगल्स बघितले, ठीक आहे. सो याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपल्याला बघायचा आहे मेजर्स ऑफ अँगल्स. मेजर्स ऑफ अँगल्स बघूया आपण काय एक्झॅक्टली. त्याचे 2 टाईप आहे. फर्स्ट वन डिग्री मेजर. डिग्री मेजर, ठीक आहे. आता मेजर्स ऑफ अँगल, अँगल कशा कशामध्ये आपण मेजर करतोय त्याचे टाईप काय आहे, तर त्यातलं पहिलं आहे डिग्री मेजर. तर डिग्री मेजरमध्ये एक्झॅक्टली काय, आपण अँगल कशामध्ये मेजर करतो, डिग्रीमध्ये. याच्या आधी केलेलं आहे आपण अँगल डिग्रीमध्ये मेजर केलेला आहे, त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही आहे. पण त्याच्यामध्ये पण एक थोडीशी डिटेलिंग आहे जी आता आपल्याला बघायची, ठीक आहे. तर आता जर आपण इथे बघितलं की समजा सगळ्यात पहिले काय होतं की एक जो आपला समजा एक सर्कल ड्रॉ करू आपण, हां, ठीक आहे. दिस इज द सर्कल. या सर्कलचे इक्वल 360 पार्ट्स केले. किती पार्ट्स केलेत, इक्वल 360 पार्ट केलेत. बरेच होतील, एक आपल्याला ॲप्रॉक्सिमेशन माहिती असावं म्हणून आपण हे करतोय, ठीक आहे. ओके, समजा आपण केलेत इक्वल 360 पार्ट, ठीक आहे. जे काही इथे 360 पार्ट्स आहेत ना, one rotation is equal to 360 parts, which is equal to 360 degree. नीट लिहूया आपण. Therefore one rotation is equal to किती झालं, 360 डिग्री. एक कंप्लीट रोटेशन म्हणजे किती, 360 डिग्री झालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यातला 1 पार्ट 1 डिग्री कन्सिडर करू. समजा मी तर लिहून ठेवतो 360 पार्ट्स याचे, ओके. आता त्यातला 1 पार्ट, एक पार्ट आपण कन्सिडर करू. मॅग्निफाय करून बघतोय आपण, असं कन्सिडर करू की 1 डिग्री अँगल घेतला आहे आणि त्याला मॅग्निफाय करून बघतोय, ठीक आहे. आणि हा जो एक अँगल आहे हा किती आहे, 1 डिग्रीचा आहे. किती आहे, 1 डिग्रीचा. याचे परत इक्वल 60 पार्ट्स करायचे. किती पार्ट्स करायचे आपल्याला, इक्वल 60 पार्ट्स करायचे, ओके. अप्रॉक्सिमेटली करूयात आपण फक्त इथे. डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे फक्त, की आपल्याला ते समजण्यासाठी की हे आपण एक प्रकारेचे इक्वल केलेत, 60 पार्ट्स केलेत, ओके, ठीक आहे. त्यातला जो सिंगल पार्ट आहे, त्यातला जो एक सिंगल पार्ट आहे बघा, तो सिंगल पार्ट यातला जो आहे त्या सिंगल पार्टला आपण म्हणतो 1 मिनिट. काय म्हणतो, 1 मिनिट, 1 मिनिट, ठीक आहे.
equal 60 parts. That is, here it is 1 degree is equal to 60 minutes. हे मिनिट्स म्हणजे काय माहिती का, जे आपण घड्याळाचा टाईम बघतो ते मिनिट नाही आहे, इथला अँगलला पण मिनिट म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे सगळ्यात पहिले 1 डिग्री तर आपल्याला माहितीच आहे, हे जनरलच आहे, आपल्याला ऑलरेडी आयडिया आहे त्याची, की कंप्लीट सर्कल त्याचे 360 पार्ट, एक पार्ट म्हणजे 1 डिग्री. आता पुढचं आपण नवीन काय बघितलं आहे, जो 1 डिग्री त्याचे 60 पार्ट केले. किती पार्ट केले? 60. त्यातला एक सिंगल पार्ट म्हणजे काय असतो? 1 मिनिट असतो. सिंगल पार्ट म्हणजे 1 मिनिट. आता परत तो 1 मिनिट घेतला आपण, तो 1 मिनिट आपण कन्सिडर करतोय. त्याला मॅग्निफाय करून बघतोय आपण. ठीक आहे, दिस इज 1 मिनिट. ह्या 1 मिनिटचे परत मी किती पार्ट्स करणार? जसं वरती आपण केले होते 1 मिनिटचे परत मी 60 पार्ट्स करतो. परत एकदा अप्रॉक्सिमेटली अशी डायग्राम काढतोय आपण. 60 पार्ट्स केले परत त्याचे, आणि त्यातला जो एक पार्ट आहे, अगेन हा जो एक पार्ट आहे, हा एक पार्ट म्हणजे 1 सेकंड. 1 सेकंड. सेकंड म्हणजे टाईममधला नाही आहे, तर अँगलमधला 1 सेकंड म्हटलं आहे. मी इथं लिहितो की 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. आणि तो 1 सेकंड इतका असणार आहे छोटा. हे बघा 1 मिनिट इतका छोटा आहे 1 डिग्रीच्या, हा इतका छोटा असेल 1 सेकंड. ठीक आहे, दिस इज अगेन इक्वल 60 पार्ट्स. मग आता बघा इन शॉर्ट तुम्हाला काय भेटलं, आपण इन शॉर्ट एकदा लिहून घेऊ की इथे अँगलच्या बाबतीत आपण काय केलं आहे. बघा 1 रोटेशन 360 डिग्री, 1 डिग्री 60 सेकंड्स, 60 मिनिट्स, 1 मिनिट 60 सेकंड्स. ठीक आहे, 1 रोटेशनला 360, त्यातला आपण 1 डिग्री कन्सिडर केला, त्यातला 1 मिनिट कन्सिडर केला, ते इतके असणार आहे. सो हा पार्ट झाला की डिग्री, मिनिट अँड सेकंड. ओके, हा पार्ट झाला. हा कशाचा झाला आहे? मेजर्स ऑफ अँगल्स. त्यातला पहिला टाईप बघितला आहे डिग्री मेजर. आता आपण यामधला एक खूप इम्पॉर्टंट अजून एक टाईप बघणार आहे, त्याचं नाव आहे रेडियन मेजर. कोणता मेजर? रेडियन मेजर. ठीक आहे, तो खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. त्याच्या मागचं रिझन असं आहे, कारण आत्तापर्यंत जे आपण अँगल्स बघितलेत ते अँगल्स बघितलेत कशामध्ये? फक्त डिग्रीमध्ये. ठीक आहे, हा नवीन वर्ड तुम्ही बघतायत रेडियन मेजर. पण रेडियनच हे खरं एसआय युनिट आहे अँगलचं. फिजिक्सच्या पहिल्याच पार्टमध्ये, पहिल्याच टॉपिकमध्ये सांगितलं अँगलचं, अँगल कशात मोजतात? रेडियनमध्ये मोजतात. तर अँगलचं खरं एसआय युनिट काय आहे? रेडियन आहे. लक्षात घ्या, काय आहे? रेडियन. डिग्री नाही. आत्तापर्यंत आपण डिग्रीज बघितलं, पण खरं एसआय युनिट काय आहे? रेडियन. तर रेडियन आहे काय नक्की ते आपल्याला बघायचं आहे. चला आपण बघू रेडियन म्हणजे काय. ठीक आहे, एसआय युनिट म्हणजे महत्त्वाचं युनिट आहे ते. ठीक आहे, की आपण जसं वेलॉसिटीसाठी मीटर पर सेकंड, लेंथसाठी मीटर, माससाठी केजी, किलोग्रॅम, हे युनिट्स यूज करतो, ते एसआय युनिट आहे. तसं अँगलचा खरं युनिट कोणतं आहे? रेडियन आहे. ठीक आहे, जे आता आपण बघणार आहे की नक्की काय आहे ते. सेकंड टाईप त्याचा रेडियन मेजर. ठीक आहे, रेडियन मेजर. ओके, तर हा पार्ट. तर याच्यामध्ये काय रेडियन मेजर म्हणजे काय असतं माहिती आहे का? समजा सिम्पल वेमध्ये आपण बघूया, याची डेफिनेशन आपल्याला कोणी विचारणार नाही, बट आला की ते जसं 1 डिग्री आहे की
एक सर्कल, त्याचे 360 पार्ट, एक पार्ट म्हणजे 1 डिग्री, तसं 1 रेडियन किती असतो आणि तो रिप्रेझेंट कसा करतो आपण बघा. आता ऑब्वियसली दिस इज सर्क्युलर सिस्टीम पण म्हणतात याला, ठीक आहे, दुसरं नाव. बघा इथे आता आपण एक सपोज दिस इज सेंटर ऑफ द सर्कल ओ, मी याला म्हणतो ए बी, ही रेडियस, ही रेडियस. आता झालं काय माहिती का, याला आपण म्हणतो आर्क लेंथ. काय म्हणतो? आर्क लेंथ. ही एक आर्क आहे बघा, हा जो ए बी ना, आर्क लेंथ इथं ए बी, ही जी ए बी अशी दिसते ना तुम्हाला, ए टू बी, याला म्हणतो आपण आर्क लेंथ. ठीक आहे, आपण एक समजण्यासाठी अजून एक सोपं एक्झाम्पल बघूया. समजा एक स्टीलची वायर आहे किंवा ॲल्युमिनियम वायर आहे, एक वायर आहे, तसं आपण एक सर्कल तयार केला. हां, सर्कल तयार केला एक पर्टिक्युलर रेडियसचा. समजा ती रेडियस आपण ॲप्रॉक्सिमेटली कन्सिडर करू 10 सेंटीमीटर आहे. किती आहे? 10 सेंटीमीटर. आता मी इथं एक अँगल असा तयार करतोय, त्या सर्कलच्या ॲल्युमिनियम वायरच्या इथे अँगल असा तयार करतोय की ज्या अँगलमध्ये ही जी आर्क तयार होते, आर्क लेंथ, ती त्याच्या रेडियस इतकीच येते, म्हणजे 10 सेंटीमीटर इतकीच येते. तेवढीच आली पाहिजे असा काही रूल नाही आहे, पण इथं आपण कन्सिडर करतो की ती आर्क लेंथ किती आली पाहिजे, त्याच्या रेडियस इतकी. तर त्या वेळेला जो इथं अँगल असणार आहे तो अँगल असेल 1 रेडियन. म्हणजे बघा, समजा ही आर्क लेंथ आपण अशी कट केली, त्या वायरमधून अशी कट केली, त्याला बाजूला घेतलं, याला मी स्ट्रेट केलं, आणि स्ट्रेट वायर केल्यावरती मला जाणवलं की ही त्या रेडियस इतकी 10 सेंटीमीटर इतकीच आली. तर इथं जो अँगल सबस्टेंड केला होता सेंटरला, तर तो अँगल किती असला पाहिजे? 1 रेडियन. ठीक आहे, बघा if arc length of an angle, एखाद्या अँगलची आर्क लेंथ is equals to its radius, that is arc length L is equal to radius, then angle suspended then angle subtended at center is said to be 1 रेडियन. त्याला काय म्हणू शकतो आपण? 1 is said to be 1 रेडियन, दॅट इज 1 सी. सर सीच का लिहितात? ते नोटेशन आहे, त्याला रेडियनला लिहिण्याचं नोटेशन आहे वरती, की रेडियन लिहायचं असेल तर वरती सी लिहिता. डिग्रीला कसं आपण नॉट म्हणजे 0 सारखं लिहितो, तसं रेडियनला वरती सी लिहितात. ओके, तर दिस इज द डेफिनेशन. ती आर्क लेंथ त्याची इतकी आली पाहिजे. डायग्राम काढताना ही व्हॅल्यू लिहू नका तुम्ही, ठीक आहे, ही व्हॅल्यू लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे, ही व्हॅल्यू तुम्ही इथं लिहू नका, दॅट्स इट, बाकी काय नाही. ठीक आहे, फक्त आर्क लेंथ एवढं लिहा. ओके, नंतर बघा इथे टोटल अँगल किती असतो. ठीक आहे, हाफ सर्कलसाठी याची व्हॅल्यू जी येते फॉर हाफ सर्कल थीटा इन रेडियन, तो येतो 3.142 रेडियन इतका येतो. म्हणजे देअर फोर थीटा इज इक्वल टू पाय
रेडियन. ही पायची व्हॅल्यू आहे ना 3.142. म्हणजे लक्षात घ्या, आपण जर हाफ सर्कल ड्रॉ केला इथे लाईक दिस, हाफ सर्कल इथे ड्रॉ केला एखादा, कन्सिडर करू आपण, ठीक आहे. जर हाफ सर्कल ड्रॉ केला तर इथं त्याची जी काही व्हॅल्यू भेटणार आहे ती व्हॅल्यू इथं सेंटरला त्या अँगलची जी असणार आहे ती असणार आहे किती, पाय. किती असणार आहे, पाय. हा जो अँगल आहे तो किती आहे, थीटा इज इक्वल टू पाय रेडियन. पाय म्हणजे किती, 3.142. अँड दस फॉर फुल सर्कल पूर्ण सर्कलसाठी थीटाची व्हॅल्यू काय होणार, याच्या डबल. हाफसाठी पाय, तर फुल सर्कलसाठी किती रेडियन असणार, 2 पाय रेडियन. बट in degrees theta is equal to 360 degree for full सर्कल किंवा कंप्लीट सर्कल. कंप्लीट सर्कलसाठी एक कंप्लीट सर्कल जर तुम्ही कन्सिडर केला तर त्याच्यासाठी त्याची व्हॅल्यू किती असते, 360 डिग्री. बरोबर आहे. ओके, सेंटरला इथे जर बघितलं तर आपली ती किती येणार आहे, 360 डिग्री येणार आहे व्हॅल्यू. ओके, तर देअरफॉर 2 पाय रेडियन इज इक्वल टू 360 डिग्री, पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. इथे पण दिसतंय हा 3.142 रेडियनमध्ये जो किती असतो 180 डिग्री. डबल केला 2 पाय फुल सर्कलसाठी 2 पाय, हा 360, पाय म्हणजे किती येणार तुमचा 180 डिग्री. पण पायची व्हॅल्यू म्हणजे किती असते 3.142, ते आपल्याला माहितीच आहे. सो हिअर इट इज कंप्लीट सर्कलसाठी अँगल विल बी 2 पाय रेडियन. ठीक आहे, तर आपण इथे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक टर्म आपल्याला नवीन शिकायला भेटलेली आहे की रेडियन मेजर. तर रेडियन मेजर मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 1 रेडियन म्हणजे नक्की किती, 1 रेडियन म्हणजे नक्की किती, ज्या वेळेला एखादा अँगल सर्कलला जो अँगल सबटेंडेड आहे तो अँगल 1 डिग्री कधी म्हणतो की त्याची जी आर्क लेंथ तिकडे भेटणार आहे ए टू बी किंवा बी टू ए, जी आर्क लेंथ भेटणारी त्याच्या रेडियस इतकीच असली पाहिजे, त्यावेळेला अँगल तिथे किती असतो 1 डिग्री असतो. ठीक आहे, ही त्याची डेफिनेशन झाली. मग पुढे आपण त्याच्यावरून काय शोधून काढलं की त्यांना हाफ सर्कलसाठी ती 3.142 असते हाफ सर्कलसाठी, म्हणजेच पाय रेडियन असतो. पण हाफ सर्कलसाठी अँगल हा किती असतो 180 डिग्री, आपल्याला ऑलरेडी माहिती, स्ट्रेट अँगल 180 डिग्री. पण त्याला अजून वेगळ्या पद्धतीने लिहिलं. फुल सर्कलसाठी रेडियनमध्ये किती, याच्यात डबल होणार 2 पाय रेडियन, आणि डिग्री पण डबल, त्याच्यावरून पण पाय तुम्ही लिहू शकतात 180 डिग्री. सो हे तुम्हाला एक इम्पॉर्टंट इक्वेशन इथे आपण भेटलेले आहेत असं म्हणू शकतो की हाफ सर्कलला इतका आणि पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री असतो. डिग्रीमध्ये आणि रेडियनमधलं रिलेशन तुम्ही इथं लिहिलेलं आहे. 2 पाय इज इक्वल टू 360 डिग्री म्हणजेच पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. हे तुम्हाला एक इम्पॉर्टंट इक्वेशन भेटलं आहे. तर आजचा लेक्चरचा जो पार्ट झालेला आहे त्या पार्टमध्ये बघा आपण काय काय बघितलं आहे. इथे बेसिकली सगळ्यात पहिले हा टाईप बघितला क्वाड्रंटल अँगल, की जे अँगल्स क्वाड्रंटवरती असतात, स्टँडर्ड अँगल्सच पण क्वाड्रंटवरती त्याची टर्मिनल रे येते, त्यांना आपण म्हणतो क्वाड्रंटल अँगल. त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं आहे को टर्मिनल अँगल, ज्याच्यावरती जे टर्मिनल्स आहे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म असे अँगल्स की ज्या वेळेला त्यांचे टर्मिनल जे आहेत इनिशियल आणि फायनल टर्मिनल जे आहेत ते एकाच पोझिशनला असतील, त्यांना आपण को टर्मिनल अँगल म्हणतो. आणि नंतर आपण इथं मेजर ऑफ अँगल्स बघितलं, डिग्री मेजरमध्ये आपण त्याचे टाईप बघितले. 1 डिग्री म्हणजे त्याचे इक्वल 60 पार्ट केल्यावरती 60 मिनिट्स भेटले. त्या 60 मिनिटमधला 1 मिनिट घेतला, त्याचे परत 60 पार्ट केले, त्यातला एका पार्टला आपण म्हटलं सेकंड. सो 1 रोटेशन 1 सर्कल इज 60 डिग्री, त्यातला 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट, त्यातला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स. त्यानंतर आपण जो फायनली बघितला ते म्हणजे काय, रेडियन मेजर, त्याची डेफिनेशन. आणि पाय रेडियन इज इक्वल टू किती असतात 180 डिग्री. सो
आजचं लेक्चर इथे सेकंड लेक्चर संपलेलं आहे. नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघू. ओके, थँक्यू.